हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळेजण? तर आजचा आपला ब्लॉग स्टार्ट झालेला आहे, बट मला समजत नाही आहे ब्लॉगमध्ये आज आपण नवीन काय करणार आहोत. तर त्याआधी मी लवकर फ्रेश वगैरे होऊन घेते, मग त्यानंतर ना आपण डिसाईड करूयात की काय करायचं आहे. सो हाय गाईज, मी मस्तपैकी रेडी झालेली आहे. हे का माझी मम्मी. हाय कर मम्मी. बाबा वांगे लावले. तुम्हाला माहित आहे आम्ही वांग्याची झाडं लावले. थांबा तुम्हाला दाखवते. गाईस, हे आमच्या घरातलं छोटंसं आम्ही झाडं लावण्यासाठी ठेवलेली जागा आहे. म्हणजे थोडं छोटीशी नाही, खूप जास्त मोठी आहे. बट तिथे आम्ही इतके सुंदर सुंदर झाडं लावणार आहेत. आत्तापर्यंत आम्ही लावलेलं नाहीत, बट आता इथून पुढे तर लावणार आहेत. आता आमच्या घरी टोटल कढीपत्ताचं एक झाड आहे. काय हे काकडा, हे हरळी पात, मी तुम्हाला दाखवते. हे स्वस्तिक, हे तुळस, हे वांगे, हे करदडी. कुठे करदडी? ते काय मोठी. हा, आंब्याचं लावायचं. हरळी दाखव. झाड होतं कशाचं? लिंबाचं. काय चालू आहे मग? हे झाड तोडायला. झाड पहिलं तोडलेले ना, खोड काढायला ठेवे. खोड काढणं झालेलं आहे. मम्मीने तिकडे टाकून पण दिलंय. आणि हे बघा, नादी लागायचं नाही. सगळं आमच्या इथं असली खतरनाक कत्ती आहे. कोणी आली की पण ही माणसं मारायला नसती, ही झाड कापायला असती. झाड कापायची अशी. काय माणसं काय उगी लावलीस. पहिला मर्डर रामीचा करायचा. जर ही माणसं कापायची असेल ना, रामीचा करायचा. हे काकड्याचं झाड आहे. काकडा, पांढरे फुलं. ह्यांनाच माहिती नाही घरात कशाचे कोण झाड लावले. हे धरा. पहिले मर्डर तर मच व्हायला त्याच कत्तीनं. हाय गाईस, तो सकाळपर्यंत आपलं काहीही ठरलेलं नव्हतं, बट आता मी इतकी मस्त रेडी झालेली आहे. कारण की आता आम्ही चालू आहोत आमच्या देगलूरच्या छोट्याशा गार्डनमध्ये. चला आज तुम्हालाही दाखवणं होईल. आणि आम्ही खूप दिवस झाले यार तिकडे गेलेलोच नाही आहेत. आमचं पण जाणं होऊन जाईल. चला असते की जाऊया. मी खूप एक्सायटेड आहे. काय असं नाही की मी गार्डनला पहिल्यांदा जाते, बट एक्सायटेड ह्यामुळे की माझ्या बहिणीसोबत मी पहिल्यांदाच गार्डनला जाते. चला आपण तिला पण घेऊन जाऊ. बट गाईज, आम्ही तिथे पोहोचलो होतो, बट तिकडे पोहोचताना आम्हाला इतक्या जास्ती प्रॉब्लेम्स येत होत्या ना. एकतर कारण की आम्ही ठरवलं होतं शॉर्टकट जायचं, जेणेकरून आम्हाला ॲटो करायची गरज पडणार नाही आणि आम्ही लवकर पोहोचतो. बट गाईज, आम्ही रस्त्यात चुकलो. इतका बेकार चुकलो ते. आम्ही इतक्या लांबून गेलोत ना, मग काही जाताना खूप जास्त थकलो होतं. तरी पण आम्ही चिल मूडमध्ये होतो, कारण की आम्हाला ब्लॉग शूटमध्ये काहीही प्रॉब्लेम नको होता. मग काय आम्ही मस्तपैकी फ्रूट वगैरे पिली आणि फायनली आता रिलॅक्स वाटत होतं रे बाबा. आणि मला असं वाटतं की आपण दुसरा ब्लॉग पण इथेच काढणार आहोत, कारण की लवकरच आमच्या देगलूरमध्ये मेळा लागणार आहे आणि मी खूप जास्त एक्सायटेड पण आहे. आणि फायनली गार्डनमध्ये आलो. किती मस्त वाटेल गाईस. बट काही लोक विचित्रच बघायलेत ना, म्हणून अजून तेवढी सवय नाही ना, म्हणून तसं राहिलंय. सवय झाल्या काही नाही, कोणी किती बघू दे. चला मग गाईस, आजचा व्लॉग इथेच थांबवते. भेटू आपण एका न्यू ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय.